हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज सुंदर अशी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते। उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पोटाला थंडगार असं काहीतरी पाहिजे असेल तर अशा प्रकारची दही बुत्ती म्हणजे कर्ड राईस ज्याला आपण म्हणतो, दही भात म्हणतो, अशी बरीच नावं आहेत त्याच्यासाठी। त्याच्यामुळे ही दही बुत्तीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या आवडत्या व्यक्तींना नक्की शेअर करा, कारण का उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अशा पद्धतीचं खाणं खाल्लं ना तर खूप छान असतं। लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडेल अशी ही दहीबुत्तीची रेसिपी सुरू करूया। इथे मी तयार आपला जो भात असतो म्हणजे जो तयार आपण राईस तयार करतो तो मेजरिंग कपचा 2 कप असा घेतलेला आहे। तुम्ही वेगळा बनवून घेऊ शकता किंवा जो असा बाकी जेवणामध्ये बनवलेला असेल तसा घेतला तरी चालेल। त्याच्यामध्ये मी मेजरिंग कपचं 1 कप दही टाकून घेतलेला आहे। ते सगळं आपण व्यवस्थित आधी मिक्स करून घेऊया। सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, तुम्ही तिथे बघू शकता। आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि रुहीज किचन 22 सबस्क्राईब करायला विसरू नका। सगळं व्यवस्थित असं दही त्या भातामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आता त्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून टाकायची आहे आणि परत एकदा सगळं मिक्स करून घेऊया। खूप साधा सोपा असा पटकन होणारा आहे राईस। आणि हा राईस करताना आपण साधा तांदूळ वापरायचा आहे, बासमती तांदूळ वापरायचा नाहीये। आणि ज्या वेळेला आपल्याला खायचा असेल त्याच्या 5-10 मिनिटं आधी हा बनवायचा, कारण का पटकन होतो, काही वेळ लागत नाही। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, ते पण आता आपण सगळं मिक्स करून घेऊया। आता हे सगळं मिक्स झालंय, आता आपण त्याला द्यायचा आहे तडका। त्यासाठी इथे मी तेल छानपैकी गरम करून घेतलेलं आहे। साधारण 1-1.5 टेबलस्पून चांगलं 2 टेबलस्पून मी तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर 1/4 टीस्पून जिरा, 1/4 टीस्पून मोहरी टाकून घेतलेली आहे। ते छानपैकी तडतडलं की आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। 7 ते 8 पानं कढीपत्त्याची मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहेत। ते पण छान गरम झाले की लाल आपली सुकी मिरची असते ती मिरची घेतलेली आहे, थोडासा तिखटपणा येण्यासाठी। ते असे 2 एकदम तिखट असेल तर 2 टाकल्यात तरी चालतील एवढ्या भाताला, नाहीतर 3 ते 4 असे टाकले तरी चालेल। मी 3 मिरच्या घेतल्या होत्या, त्याचे तुकडे तुकडे करून मी असे त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत। आणि ते सगळं व्यवस्थित असं मिक्स करून आता आपण आपल्या राईसला या दही भाताला तडका द्यायचा आहे। इतका सुंदर टेस्टी असा हा भात तयार होतो। पूर्ण आता तो तडका आहे तो आपण त्याच्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया आधी। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये नक्की ट्राय करा, अजिबात असं हे करू नका, कारण का अशा पद्धतीने आता खाणं हे खूप गरजेचं आहे एवढा उन्हाळा असल्यामुळे। सगळं काही आता व्यवस्थित असं पण मिक्स करून घेतलं आहे। आणि अशा पद्धतीने सुंदर अशी आपली दहीबुत्ती ही तयार झालेली आहे। साधी सोपी, पचायला एकदम हलकी अशी दहीबुत्ती ही तुम्हाला कशी वाटली, दही भात हा कसा वाटला, कर्ड राईस हा कसा वाटला, मला नक्की कमेंट्स करून सांगा। तुम्ही ट्राय करा, तुम्ही अगदी घरातल्या लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खायला द्या, कारण का अशा पद्धतीचं उन्हाळ्यामधलं खाणं हे खूप उत्तम असतं आरोग्यासाठी। त्यामुळे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रुहीज किचन 22ला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत थँक्यू।